नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने थापून ज्वारीची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। दळण करण्यापासून ते भाकरी झाल्यानंतर ती कशी साठवून ठेवायची, म्हणजे ती कशी ठेवायची इथपर्यंत अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। अगदी मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत अशी भाकरी बनून तयार होते। इथे किती ज्वारीसाठी किती तांदूळ वापरायचा किंवा मग पीठ कसं दळून आणायचं आणि ते कसं साठवायचं हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे। त्यामुळे तुम्ही अगदी नवशिके असाल आणि पहिल्यांदा जरी भाकरी बनवत असाल तर अगदी परफेक्ट अशी भाकरी बनवू शकता। स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण दळण कसं करायचं ते पाहणार आहोत। इथे मी 7 किलो एवढी ज्वारी घेतलेली आहे। ही मी डीमार्ट मधून आणलेली आहे। यामध्ये काही जास्त कचरा नसतो, तरी सुद्धा आपल्याला हे पाहून घ्यायचं आहे की यामध्ये खडे वगैरे तर नाहीत ना। तर ही सर्व ज्वारी मी व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। इथे मी 7 किलो ज्वारीचं दळण बनवणार आहे। 7 किलो ज्वारीसाठी मी 1 किलो एवढा तांदूळ वापरणार आहे। साधारणतः 1 किलोसाठी 100 ग्रॅम एवढे तांदूळ वापरायचे असतात, पण मी इथे 300 ग्रॅम एक्स्ट्रा तांदूळ वापरलेले आहेत। तांदूळ हा आपल्याला जुना वापरायचा आहे किंवा मग ज्या तांदळाची भाकरी चिकट होत नाही असा, किंवा मग रेशनचा तांदूळ वापरला तरी सुद्धा चालेल, नाही तर मग पटणी तांदूळ सुद्धा तुम्ही वापरू शकता। जेव्हा आपण ज्वारीच्या दळणामध्ये तांदूळ वापरतो तेव्हा अगदी पांढरशुभ्र अशी भाकरी तयार होते, शिवाय भाकरीला चिकटपणा सुद्धा येतो। जर तुमच्या घरी शुगर पेशंट असेल तर तुम्ही तांदळाऐवजी उडीद डाळ सुद्धा वापरू शकता। दळण आपलं तयार आहे। एका पिशवीमध्ये मी ते भरून घेतलेलं आहे। आपण जेव्हा चक्कीवरती हे दळायला देणार तेव्हा त्या चक्कीवाल्या दादांना ते मीडियम दळायला सांगायचं। मीडियमपेक्षा थोडं बारीक दळून आणायचं। इथे हे मीडियमपेक्षा थोडंसं बारीक असं पीठ मी दळून आणलेलं आहे आणि हे पीठ आपण डब्यामध्ये भरण्यापूर्वी छान असं थंड करून घ्यायचं आहे। छान थंड झाल्यानंतर धुवून आणि कोरड्या करून घेतलेल्या डब्यामध्ये आपल्याला हे पीठ भरून ठेवायचं आहे। जर आपण जास्त जाडसर पीठ दळून आणलं तर मग त्याला चिकटपणा व्यवस्थित येत नाही, मग भाकरीला चिरा पडतात। शिवाय जर एकदम बारीक पीठ दळून आणलं तर मग ते खूप चिकट होतं आणि मग भाकरी व्यवस्थित थापता येत नाही। तर इथे मी हे पीठ या डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे। आता ही पिशवी आहे ते आपल्याला धुवून नंतरच्या दळणासाठी ठेवून द्यायचे आहे। आता जेव्हा आपण पीठ ह्या डब्यामध्ये भरलं तेव्हा त्यामध्ये वरती डिश किंवा असं एखादं भांडं ठेवायचं, जेणेकरून आपल्याला ओल्या हाताने पीठ घ्यावं लागणार नाही। असं केल्यामुळं पीठ हे छान राहतं आणि त्याला आळ्या जाळ्या सुद्धा होत नाहीत। तर इथे आपलं पीठ भरून झालेलं आहे। आता आपण याची भाकरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। इथे मी 2 मुठी एवढे पीठ घेतलेलं आहे, म्हणजे साधारणतः एवढं पीठ आपल्याला घ्यायचं। यामध्ये आपल्याला 2 भाकरी बनवायच्या आहेत आणि इथे पाणी घेतलेलं आहे। नॉर्मलच पाणी मी इथे घेतलंय आणि आपण भाकरीचं पीठ मळायला सुरुवात करणार तेव्हा आपल्याला गॅस चालू करून तवा गरम करायला ठेवायचा आहे। त्यानंतर आता आपण पीठ मळून घेणार आहोत। चिमूटभर मीठ टाकून आपल्याला भाकरीचं पीठ छान असं मळून घ्यायचं आहे। यामुळे भाकरी छान थापता सुद्धा येते आणि भाकरीची चव सुद्धा छान लागते। एकदम जास्त पाणी आपल्याला वापरायचे नाही, थोडं थोडं करत पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। इथे मी छान असं पीठ दळून आणलेलं आहे, त्यामुळे नॉर्मल पाण्यामध्ये आपण भाकरी बनवू शकतो। जर तुमचं चुकून जाडसर पीठ दळून आलेलं असेल तर तुम्ही गरम पाणी करून त्यामध्ये जर असं भाकरीचं पीठ मळून घेतलं तर त्याला चिरा न पडता भाकरी छान अशी बनून तयार होते। तर इथे मी थोडं थोडं पाणी घेत आणि याचा छान असा गोळा बनवून घेतलेला आहे। इथे पाहू शकता तुम्ही, जेव्हा परातीला पीठ चिकटणं बंद होईल तेव्हा ओळखायचं की आपलं छान असं पीठ मळून तयार झालेलं आहे। इथे मी मीडियम आकाराचा असा गोळा बनवलेला आहे। जर तुम्ही पहिल्यांदाच भाकरी बनवत असाल किंवा भाकरी बनवण्याचा जास्त सराव तुम्हाला नसेल तर अगदी छोटा गोळा घेऊन तुम्हाला भाकरी बनवायला शिकायचं आहे। कोरड्या पिठावरती आपण ही भाकरी थापून घेणार आहोत। यासाठी परातीमध्ये ज्वारीचं पीठ आपण दळून आणलं होतं त्यातलं थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा एका हातानेच भाकरी थापायला सुरुवात करायची। थोडी मोठी झाल्यानंतर दोन्ही हाताला थोडंसं पीठ लावून घ्यायचं आणि एका हाताने पुढे आणि एका हाताने मागे असं गोल गोल फिरवत आपल्याला अशी भाकरी बनवून घ्यायची आहे। जेव्हा हाताला चिकटायला लागेल तेव्हा मग थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आणि मग असं गोल गोल थापायचं आहे। रोज रोज जर आपण अशी भाकरी बनवली तर मग सरावाने अगदी छान अशी भाकरी आपण बनवू शकतो। इथे अशी मीडियम जाडीची भाकरी मी बनवून घेतलेली आहे। इथे आपला तवा सुद्धा छान गरम झालेला आहे। दोन्ही हातावरती अशी ही भाकरी घेऊन अलगद तव्यामध्ये सोडायची आहे आणि यामुळे काय होतं की जास्त पीठ आपल्या गॅसवरती सुद्धा सांडत नाही, त्यामुळे आपलं एक्स्ट्राचं काम सुद्धा वाचतं। भाकरी तव्यामध्ये टाकल्यानंतर थोडासा कलर चेंज झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला हाताने पाणी लावून घ्यायचं आहे। अलगद अशी भाकरी आपण तव्यामध्ये सोडलेली आहे, त्यामुळे आपल्या हाताला चटका सुद्धा लागत नाही किंवा मग भाकरी सुद्धा मोडत नाही। वरती लावलेलं पाणी सुकल्यानंतर भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे।
आणि हो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा भाकरी आपण तव्यामध्ये टाकणार तेव्हा पिठाची बाजू ही वरच्या बाजूला आली पाहिजे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता भाकरी आपण पलटून घेतलेली आहे, तोपर्यंत पीठ मळून आपण दुसऱ्या भाकरीसाठी उंडा बनवून ठेवलेला आहे. तोपर्यंत तव्यातली भाकरीसुद्धा पाठीमागच्या बाजूनी छान भाजलेली आहे. आता तव्यामध्ये ही मी पलटी करून घेतलेली आहे. परातीतली भाकरी आपल्याला थोडीशी थापून घ्यायची आहे. तोपर्यंत ही भाकरी फुगून वरती येते. फुगून वरती आली म्हणजे ओळखायची की ही भाकरी छान भाजली गेलेली आहे. ह्या भाकरीला आपण पलटी करून पाहिलेले आहे की छान भाजली गेलेली आहे. आता मी ही काढून घेतली आहे. तोपर्यंत आपल्याला ही दुसरी भाकरीसुद्धा थापून घ्यायची आहे. एक भाकरी थापून होईपर्यंत तव्यातली भाकरी आपली छान अशी भाजूनसुद्धा तयार होते. मगाशी दाखवल्याप्रमाणेच भाकरी आपल्याला अलगद अशी तव्यावरती सोडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वरून पाणी लावायचं आहे. वरचं पाणी थोडंसं सुकल्यानंतर आपल्याला ही भाकरी पलटी करून घ्यायची आहे. इथे मला सराव आहे म्हणून मी हातानेच भाकरी अशी पलटी करून घेत आहे. तुम्ही उलथण्याने भाकरी पलटी करून घेऊ शकता. तर इथे आपली ही भाकरी दुसऱ्या बाजूने पण छान अशी भाजली गेलेली आहे. मी भाकरी शक्यतो तव्यावरच अशी भाजून घेते, गॅसवरती वगैरे भाजत नाही. इथे पाहू शकता तुम्ही दुसरी भाकरीसुद्धा आपली छान अशी फुगली गेलेली आहे. आता इथे आपल्याला पुढची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे भाकरी जेव्हा भाजते तेव्हा आपल्याला डब्यामध्ये डायरेक्ट ठेवायची नाही. अशा पद्धतीच्या जाळीमध्ये किंवा मग बुट्टीमध्ये ठेवायची आहे आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. नाहीतर मग भाकरीला पाणी सुटू शकतं आणि मग भाकरी चिकटसुद्धा होते. इथे मी तुम्हाला ही भाकरी खोलून दाखवते. याला किती छान असा पापुद्रा आलेला आहे आणि मस्त गुबगुबीत अशी आणि मऊसूद आणि पांढरी शुभ्र अशी भाकरी आपली बनून तयार झालेली आहे. तुम्ही जर या काही टिप्स फॉलो केल्या तर तुम्हीसुद्धा अगदी पहिल्या वेळीसुद्धा छान अशी भाकरी बनवू शकता. परफेक्ट भाकरी बनवण्यासाठी काय करावे किंवा दळण करण्यासाठी काय करावे हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जरा जरी उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.